विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदया सायन्स अकॅडमी. आणि आज आपण पाहतोय की नेक्स्ट पार्ट लाईफ प्रोसेसेसचा काय आहे. ठीक आहे, म्हणजे तो चॅप्टर आपण सुरू केलाय आणि त्याचा आता नेक्स्ट पार्ट आपल्याला पाहायचा आहे. आपण एरोबिक रेस्पिरेशन पर्यंत आपण सगळं पाहिलं. ठीक आहे, एनर्जी प्रोडक्शन कसं होतं किंवा त्याच्यामध्ये ग्लुकोजला ब्रेकडाऊन करत असताना कोणत्या 3 स्टेप होत्या. ग्लायकोलिसिस होतं, टीसीए सायकल होती, एटीसी होते म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होती. याद्वारे ते कसं एटीपीचं प्रोडक्शन होतं किंवा त्या कसं कॅस्केटमध्ये काम करतात आणि मग एटीपीचं प्रोडक्शन करतात, हे सगळं आपण पाहिलं कुठं सेल्युलर लेवलला. आता बऱ्याचदा असं होतं की काही जे अॅनिमल आहेत ते ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जिवंतच राहत नाही. ठीक आहे, म्हणजे आपण जसं ऑक्सिजन घेतोय, आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे, आपल्याला जर ऑक्सिजन नाही दिला तर आपण मरून जाऊ. तसे काही ऑर्गॅनिझम असे आहेत, त्यांना जर ऑक्सिजन दिला तर ते मरतील. ठीक आहे, मग तेव्हा त्या केसेसमध्ये काय होतं, सम ऑर्गॅनिझम कांट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. एक्झाम्पल बॅक्टेरिया आहेत, म्हणजे हार्श कंडिशनला राहणारे काही काही अनएरोबिक बॅक्टेरिया आहेत, त्यांना ऑक्सिजनची गरज नाही. ठीक आहे, फॉर एनर्जी, मग ते एनर्जीसाठी काय करतील, एनर्जीसाठी ते करतील अनएरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे, म्हणजेच अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, ऑक्सिजनची गरजच भासणार नाही आणि त्यामुळे ते एनर्जी प्रोड्यूस करू शकतील आणि ते स्वतःला जगण्याच्या काबिल बनवू शकतील. ठीक आहे, मग आता अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये दोन गोष्टी होतात. एक होतं ग्लायकोलायसिस, दुसरं होतं फर्मेंटेशन. त्यामध्ये 2 स्टेप होऊन ते जातं अनएरोबिक रेस्पिरेशनला आणि ग्लुकोज कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो, पण एनर्जी प्रोड्यूस होते ती खूप लेस अमाऊंट मध्ये प्रोड्यूस झालेली आपल्याला पाहायला मिळते, कारण तिथे ऑक्सिजनचा उपयोग केला गेलेला नाही. ठीक आहे, अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन तर दाखवलं. आपल्याला ग्लायकोलायसिस तर माहित होतं, म्हणजे ग्लायकोलायसिस कसं होतं, त्याचे स्टेप्स काय आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी काय होत्या. पण फर्मेंटेशन म्हणजे नेमकं काय मग आता. ठीक आहे, पायरुविक ऍसिड प्रोड्यूस्ड थ्रू ग्लायकोलायसिस कन्वर्टेड इनटू ऑर्गॅनिक ऍसिड और अल्कोहोल विथ हेल्प ऑफ एन्झाइम्स कॉल्ड एज फर्मेंटेशन. म्हणजे फर्मेंटेशन कशाला म्हणायचं, ग्लायकोलायसिस पासून पायरुविक ऍसिड जे तयार झाले त्याचं कन्व्हर्जन ऑर्गॅनिक ऍसिड्स मध्ये किंवा अल्कोहोल मध्ये इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, त्यालाच आपण फर्मेंटेशन असं म्हणत असतो सोप्या सोप्या भाषेत. ठीक आहे, इफ देर इज डिप्लिशन ऑफ ऑक्सिजन, म्हणजे जर जर केव्हा तिथे जर ऑक्सिजनचं जर डिप्लिशन असेल तर तेव्हा काय होतं, जे हायर प्लांट्स आणि अॅनिमल्स आहेत ते अनएरोबिक रेस्पिरेशन देखील परफॉर्म करतात, म्हणजे ते फॅकल्टेटिव्ह अनएरोबिक आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे, म्हणजे फॅकल्टेटिव्ह म्हणजे काय, गरज पडली तेव्हा ऑक्सिजन वापरा, एरोबिक रेस्पिरेशन करा. जर भाग पडलं, जेव्हा ऑक्सिजन अवेलेबल नाहीच आहे तेव्हा काय करा, अनएरोबिक रेस्पिरेशन करायला सुरुवात करा. पण एनर्जी प्रोडक्शन थांबले का, नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण त्याला अनएरोबिक रेस्पिरेशन ते डिप्लिशन ऑफ ऑक्सिजन मध्ये करत असतात. ठीक आहे, त्याचे एक्झाम्पल काय, सीड्स ड्युरिंग जर्मिनेशन, म्हणजे सीड्सला आपण जेव्हा पेरतो ते कसं असतं, पाण्याखाली, जमिनीखाली असतं आणि पाण्याखाली असते. ठीक आहे, मग ते जर पाण्याखाली असतील तर ऑक्सिजन भेटणार आहे का, नाही. मग तेव्हा ते काय करतात, अनएरोबिक रेस्पिरेशन करत असतात. ठीक आहे, आणि मसल्स जेव्हा आपण एक्सरसाइज करत असतो तेव्हा मसल्स मध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन होत असतं आणि अनएरोबिक रेस्पिरेशन झाल्यामुळे ड्यू टू त्याच्यामुळे काय होतं, लेस एनर्जी प्रोड्यूस होते आणि ड्यू टू दॅट प्रोडक्शन ऑफ लेस एनर्जी इन द बॉडी अक्युमुलेशन होतं लॅक्टिक ऍसिडचं कशामध्ये, बॉडीमध्ये, आणि आपल्याला टायर्ड फिलिंग येते, म्हणजे आपल्याला थकवा आल्यासारखा जाणवतो. ठीक आहे, मग आता अनएरोबिक रेस्पिरेशनची प्रोसेस होती कशी नेमकी ते आपण पाहूया. ठीक आहे, बघा, ग्लुकोज गेला, ग्लुकोजचा आता सगळीकडे ग्लुकोज जाणार. ठीक आहे, त्याचं कन्व्हर्जन म्हणजे ग्लुकोज गेला ग्लायकोलिसिस मध्ये, ग्लायकोलिसिस थ्रू त्याचं कन्व्हर्जन झालं पायरुविक ऍसिड मध्ये, हे झाली कॉमन स्टेप. इकडे ही बघा, ग्लुकोज गेला ग्लायकोलिसिस मध्ये, पायरुविक ऍसिड, ग्लायकोलिसिस, पायरुविक ऍसिड. ठीक आहे, इकडे गेला तो फर्मेंटेशन मध्ये, पायरुविक ऍसिड एका बाजूला गेला फर्मेंटेशन मध्ये, त्याचं झालं फॉर्म अल्कोहोल आणि तो गेला ईस्ट द्वारे, त्याचं काय झालं, फर्मेंटेशन. ठीक आहे, आणि त्याचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये झालं. ठीक आहे, कोण करत त्याला, ईस्ट. ठीक, दुसऱ्या गोष्टी म्हणजे पायरुविक ऍसिड, त्याचं आणखी फर्मेंटेशन झालं, त्याचं झालं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये, कोण केलं, इरिथ्रोसाइट्स आणि मसल सेल्सनी. ठीक आहे, अशा प्रकारे एका बाजूला त्याचं झालं अल्कोहोल, दुसऱ्या बाजूला झालं लॅक्टिक ऍसिड. आता बघा, तिसऱ्यामध्ये म्हणजे मिडल मध्ये, तिसऱ्यामध्ये त्याचं काय झालं, फर्मेंटेशन झालं, फर्मेंटेशनला गेला, त्याचं डिफरंट प्रोडक्ट मध्ये प्रोडक्शन झालं. काय काय, एक आहे विनेगर, दुसरा आहे विटामिन, ईटीसी म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा, अशा वेगवेगळ्या प्रोडक्ट मध्ये त्याचं फॉर्मेशन झालेलं पाहायला मिळालं. ते कुणाद्वारे पाहायला मिळालं, व्हेरियस मायक्रोब्स मुळे ते तसं पाहायला मिळालं. ही झाली प्रोसेस ऑफ अनएरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे, आता आपल्याला पाहायचं की डिफरंट फूड कंपोनेंट्स पासून आपल्याला एनर्जी कसं मिळवता येईल. ठीक आहे, एक्सेस कार्बोहायड्रेट स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन, हे आपल्याला माहित होतं, म्हणजे आपण पाठीमागे पाहिलं की एक्सेस जे कार्बोहायड्रेट आहे ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये कशामध्ये स्टोअर होतं, लिव्हर आणि मसल्स मध्ये. पण मग प्रोटीनचा सोर्स काय आहे,
किंवा ते प्रोटीन कुठून आलं, कशापासून बनलं हे आपल्याला माहिती आहे का? नाही. प्रोटीन्स काय आहेत? मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ऍसिड्स. म्हणजे प्रोटीन मध्ये काय असतं? अमिनो ऍसिड नावाचे पदार्थ असतात. त्यांचं जर टुगेदर बॉन्डिंग झालं तर तो एक मोठा प्रोटीन फॉर्म होतो, जो की मॅक्रोमॉलिक्युल आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. ॲनिमल्स ओरिजिन प्रोटीन्स त्यांना आपण फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणत असतो. म्हणजे जे जे ॲनिमल्सच्या ओरिजिन पासून असतात प्रोटीन्स बनवलेले, त्याला आपण फर्स्ट क्लास प्रोटीन असं म्हणत असतो. 1 ग्राम प्रोटीन किती एनर्जी देतो मग? 4 किलो कॅलरी एनर्जी देत असतो. ठीक आहे. अमिनो ऍसिड्स ऑब्टेन्ड आफ्टर प्रोटीन डायजेशन. मग जेव्हा आपल्या प्रोटीनचं डायजेशन होतं बॉडीमध्ये, मग तेव्हा काय होतं? ते ऍब्झॉर्ब होतात बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब झाल्यानंतर ते सेलकडे जातात. कुणा थ्रू? वाया ब्लड. आणि ब्लड जेव्हा त्या अमिनो ऍसिडला सेलकडे नेऊन देतो, तेव्हा सेल काय करतात? अगेन प्रोटीनचं प्रोडक्शन करतात, जे त्यांना नेसेसरी आहेत, जे नेसेसरी प्रोटीन्स आहेत. ठीक आहे. म्हणजे पहा, अमिनो ऍसिड पासून काय काय तयार होतं मग? बोन्स मध्ये ओसिन, स्किन्स मध्ये मेलानिन अँड केराटिन, सेल्स मध्ये व्हेरियस प्रोटीन्स अँड एन्झाइम्स, पॅन्क्रियाज मध्ये इन्सुलिन, ट्रिप्सिन, पिट्युटरी ग्लँड्स मध्ये पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन्स, मसल्स मध्ये ऍक्टिन अँड मायसिन, फ्लेक्सिबल प्रोटीन्स, आणि ब्लड मध्ये हिमोग्लोबिन अँड अँटीबॉडीज. अशा प्रकारे अमिनो ऍसिड्स पासून हे वेगवेगळे गोष्टी तयार होत असतात. नोट पॉइंट काय दिले बघा? एक्सेस अमिनो ऍसिड ऑब्टेन्ड फ्रॉम प्रोटीन. आता जेव्हा आपण प्रोटीन घेतो, जर आपण एक्सेस अमाऊंट ऑफ प्रोटीन घेतलं तर एक्सेस अमाऊंट ऑफ अमिनो ऍसिड म्हणजे ते प्रोड्यूस करतील, म्हणजे प्रोटीन डायजेस्ट होऊन एक्सेस अमाऊंट ऑफ अमिनो ऍसिड बनवेल. मग तेव्हा काय होईल? ते अमिनो ऍसिड ब्रेक डाऊन होतील अमोनियामध्ये आणि बॉडीच्या बाहेर ते एलिमिनेट आउट केले जातील. पण जर का नेसेसिटी असेल, जर का ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असेल, तेव्हा काय होतं मग? त्या प्रोटीन्सचं, त्या अमिनो ऍसिडचं कन्व्हर्जन होतं ग्लुकोजमध्ये बाय द प्रोसेस ग्लुकोनिओजेनेसिस. ठीक आहे. बघा, दुसरा नोट पॉइंट काय? प्लांट्स नेसेसरी प्रोटीन्स कशापासून बनवतात? मिनरल्स पासून. आणि ते मिनरल्स कसं त्यांनी स्टोअर फॉर्म मध्ये ठेवलेले असतात का? नाही. त्या मिनरल्स पासून ते डायरेक्टली डिनो पद्धतीने बनवतात, म्हणजे डायरेक्टली फ्रेश किंवा डायरेक्टली न्यू ते बनवत असतात नेसेसरी प्रोटीन. ठीक आहे. एन्झाईम रुबिस्को नावाचा जो एन्झाईम आहे तो प्लांटच्या क्लोरोप्लास्ट मध्ये असतो आणि तो आहे वन ऑफ द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन द नेचर. ठीक आहे. आता कार्बोहायड्रेट झालं, प्रोटीन झालं, आता वारे लिपिड्स. ठीक आहे. लिपिड्स काय? फॉर्म बाय स्पेसिफिक बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये जो स्पेसिफिक बॉन्ड फॉर्म होतो, तो बॉन्ड फॉर्म जो पदार्थ बनतो त्याला आपण लिपिड असं म्हणतो. तो काय होतो? डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर इन द बॉडी. मग तो लिपिड काय? बॉडीमध्ये एव्हरीवेअर डिस्ट्रीब्युट होतो आणि प्रोड्यूस नेसेसरी सबस्टन्सेस, म्हणजे जे काही लागणारे सबस्टन्सेस आहेत लिपिड पासून ते बनवले जातात. आता एक्झाम्पल बघा, फॉस्फोलिपिड्स आहेत इसेन्शियल इन प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोडक्शन. जे काही फॉस्फोलिपिड लागतात ते आपल्या सेलचं प्लाझ्मा मेम्ब्रेन बनवायला तयार करायला त्याचं इसेन्शियल आहे किंवा ते नेसेसरी आहे. फॉर्म्ड फ्रॉम फॅटी ऍसिड. मग त्याचे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ते फॅटी ऍसिड पासून बनलेलं असतं, म्हणजेच कोणापासून? लिपिड पासून बनलेलं असतं. ठीक आहे. मग फॅटी ऍसिड युज्ड फॉर, ते कशामध्ये युज होतात? आणखीन ते युज होतात प्रोड्युसिंग हार्मोन्स, जसे की प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या कशामध्ये? हार्मोन्सला प्रोड्यूस करण्यामध्ये फॅटी ऍसिडचा आपल्याला यूज पाहायला मिळतो. दुसरं, कव्हरिंग अराउंड एक्झॉन्स ऑफ नर्व सेल्स. म्हणजे ज्या नर्व सेल्स आहेत त्याच्या एक्झॉनला कव्हर करण्याचं देखील काम कोण करत असतं? फॅटी ऍसिड. हे फॅटी ऍसिड कोणापासून भेटतं? लिपिड पासून. जेव्हा लिपिडचं ब्रेकडाऊन होतं तेव्हा फॅटी ऍसिड प्लस अल्कोहोल भेटतो. ते फॅटी ऍसिड ह्या वेगवेगळ्या कामामध्ये यूज केले जातात. आता आपण वेगवेगळ्या प्रोटीन्सची एनर्जी पाहिली की 1 ग्राम प्रोटीन्स पासून किती भेटतं. कार्बोहायड्रेटचं पाहिलं, 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून किती भेटतं. आता पाहूयात 1 ग्राम लिपिड पासून किती एनर्जी भेटते. 9 किलो कॅलरी एनर्जी एवढी भेटत असते. म्हणजे आपण आतापर्यंत जे पाहिले ते लिपिड सगळ्यात जास्त एनर्जी देतं बघा. ठीक आहे. नोट पॉइंट काय म्हणतो मग? एक्सेस लिपिड जे असतं ते कोणामध्ये स्टोअर केलं जातं. जसं की एक्सेस प्रोटीन बॉडीच्या बाहेर जातात ब्रेकडाऊन होऊन, तसं कार्बोहायड्रेट बघा ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये लिव्हरमध्ये किंवा मसल्समध्ये काय होतं? स्टोअर होतं. पण तसंच मग एक्सेस जे लिपिड असतात ते कशामध्ये स्टोअर होतात? ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे. पहा, आपल्याला माउथ मध्ये कधी कधी अल्सरेशन येतात किंवा इन्फ्लमेशन होतं आणि आपल्याला जेवता येत नाही. आणि कोणाकोणाला काय होतं? लहानपणी तर दिसत असतं, पण जसं जसं ते मोठे होतं ऍडोलेसन्स मध्ये येतील तेव्हा त्यांना रात्रीचं दिसत नाही, म्हणजे काय? नाईट ब्लाइंडनेस होत असते. हे कशामुळे होत असेल गड्या? हा पुढचा न्यूट्रिएंट आहे विटामिन्स. ठीक आहे. ग्रुप ऑफ हेट्रोजेनियस कंपाऊंड. तो हेट्रोजेनियस कंपाऊंडचा ग्रुप आहे काय? इसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन इन द बॉडी. म्हणजे तो काय मोठ्या प्रमाणात लागत नाही, पण इसेन्शियल आहे कशासाठी? प्रॉपर फंक्शनिंग ऑफ द बॉडी. मेन 6 टाइप्स ऑफ विटामिन्स आर देअर. म्हणजे 6 टाइपचे विटामिन्स तिकडे आहेत. कोणकोणते?
ए बी सी डी ई अँड के. ठीक आहे. मग त्यामध्ये फॅट सॉल्युबल आणि वॉटर सॉल्युबल असे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये फॅट सॉल्युबल आहेत ए डी ई के आणि वॉटर सॉल्युबल आहेत बी अँड सी. आता याची शॉर्ट फॉर्म म्हणजे शॉर्ट ट्रिक काय, WBC. डब्ल्यू म्हणजे वॉटर सॉल्युबल, बी सी आहेत. म्हणजे आपोआप तुम्हाला फॅट सॉल्युबल त्याच्याहून कळून जाईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, फॉर FADH2 अँड NADH2 प्रोडक्शन, म्हणजे जे काही FADH2 आणि NADH2 आपण पाहिलं होतं कुठं, ETS इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये, त्याच्या प्रोडक्शनसाठी विटामिन्स गरजेचे आहेत. कोणकोणते? एक आहे रायबोफ्लाविन, विटामिन B2 आणि एक आहे निकोटिनामाइड, विटामिन B5. ठीक आहे. अशा प्रकारे हे विटामिन इसेन्शियल आहेत. आता बघा नोट पॉइंट काय दिलाय. आपण काय काय पाहिलं? एक पाहिलं व्हायटामिन्स, एक पाहिलं लिपिड्स, एक पाहिले कार्बोहायड्रेट, दुसरे पाहिले प्रोटीन्स. असे 4 प्रकारचे आपल्याला न्यूट्रिएंट पाहायला मिळाले. पण बिसाइड्स दॅट न्यूट्रिएंट, म्हणजे हे सगळे न्यूट्रिएंट असताना देखील आपल्याला नोट पॉइंट्स मध्ये पाहायला मिळेल काय, की अबाउट 65 to 70% वॉटर इन अ बॉडी. म्हणजे बॉडीमध्ये आपल्या 65 ते 70% हे पाणी आहे. आणि त्यामध्येही 70% वॉटर जी सेल्युलर लेवल आहे, सेलमध्ये वेट बाय वेट हे 70% काय आहे, पाणीच आहे. ब्लड प्लाझ्मा मध्ये देखील 90% काय आहे, वॉटर आहे. म्हणजे काय हो, फंक्शनिंग ऑफ सेल्स अँड होल बॉडी डिस्टर्ब्स ऑन लॉस ऑफ वॉटर फ्रॉम बॉडी. म्हणजे मग बॉडीमधून जेव्हा वॉटर निघून जाईल तेव्हा काय, बॉडीची फंक्शनिंग ही डिस्टर्ब होईल. म्हणजेच काय, आपल्याला म्हणता येईल का वॉटर हे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे? ऑफकोर्स आपण म्हणू शकतो की वॉटर हे देखील एक इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट नोट पॉइंट आहे फायबर्स. फायबर्स काय, अल्सो इसेन्शियल न्यूट्रिएंट्स मध्ये तो फायबर्स येण्याचं काम करतो. इवन दो वी कॅन डायजेस्ट फायबर्स, म्हणजे आपण स्वतः फायबर डायजेस्ट करत नाही, करू शकत नाही, तरी देखील तो फायबर्स कशामध्ये आपल्याला यूज करतात किंवा कशामध्ये ते उपयोगी पडतात, ते दुसऱ्या सबस्टन्सेसला डायजेस्ट करायला यूज करतात किंवा मदत करत असतात. आणि जे अनडायजेस्टेड सबस्टन्सेस आहेत त्याला बॉडीच्या बाहेर काढण्याचं देखील ते काम करत असतात. त्याचं इजेक्शन करण्याच्या काम मध्ये ते युजफुल ठरत असतात. ठीक आहे. वी ऑब्टेन फायबर्स फ्रॉम, मग हे फायबर्स आपण कुठून मिळवायचे? एक लिफी व्हेजिटेबल्स, दुसरी गोष्ट फ्रुट्स आणि तिसरी गोष्ट सिरियल्स. अशा वेगवेगळ्या गोष्टींपासून हे फायबर्स आपल्याला मिळतात. ठीक आहे. मग बघा आपण न्यूट्रिएंट्स कोणकोणते पाहिले? एक पाहिला कार्बोहायड्रेट, दुसरा पाहिला लिपिड, तिसरा पाहिला प्रोटीन, चौथा पाहिला व्हिटॅमिन, पाचवा पाहिला वॉटर आणि सहावा पाहिला फायबर. हे आपले इसेन्शियल प्रोटीन्स म्हणून काम करत असतात बॉडीमध्ये. आणि हे काय करतात, बॉडीच्या फंक्शनिंगला एक प्रॉपर फंक्शनिंग देत असतात किंवा त्याला चेक मध्ये ठेवत असतात. ठीक आहे. अशा प्रकारे झालं हे आजचं लेक्चर. हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.